मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ एक भारतातील प्रसिद्ध असा एक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सिने तारका या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत, तारे गेलेले आहेत। यामधून सुनील दत्त, प्रिया दत्त अशा पद्धतीचे जे नटनट्या त्या विविध प्रकारे लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांना। आता 2024च्या निवडणुकीसाठी या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटाचे, शिवसेनेचे आणि शिंदे गट शिवसेना त्यांचे रवींद्र वायकर हे दोघे निवडणुकीसाठी उभे आहेत। आता रवींद्र वायकर हे लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्षे कार्यरत आहेत। त्यांनी महापालिका, विधानसभा यांच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना अनुभव झालेला आहे। पण या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी, उमेदवारी जाहीर होण्यासाठी थोडासा उशीर झाला, त्यामुळे त्यांना प्रचाराला वेळ कमी मिळालेला आहे। तर अमोल कीर्तीकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना यांचा तळागाळातील मतदारांशी चांगला संपर्क आहे आणि यांची उमेदवारी अगोदरच जाहीर झाल्यामुळे यांना प्रचाराला खूप वेळ मिळाला। पण यांच्यामध्ये एक महत्त्वाचे निगेटिव्ह बाब म्हणजे यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता मध्यंतरी व्यक्त करण्यात आली होती। तसंच वडील गजानन कीर्तीकर हे माजी खासदार आता विरोधी उमेदवाराच्या म्हणजे रवींद्र वायकर यांच्या प्रचारामध्ये आहे। म्हणजे बाप आणि मुलांचा येथे एक व्यवस्थितपणे असा सामना होत आहे। म्हणजे बाप एका विरुद्ध पक्षामध्ये आणि मुलगा विरुद्ध पक्षामध्ये अशी येथील एक लढत आहे। आता ही लढत कशा पद्धतीने मनोरंजक होतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम हे मतदारसंघ येतात, विधानसभा मतदारसंघ येतात। तर या लोकसभा मतदारसंघात 1967ला शांतीलाल शाह हे खासदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर 1971 मध्ये HR गोखले हे निवडून आले होते। 77 ते 80 राम जेठमलानी हे या मतदारसंघाचे खासदार होते आणि 84, 89, 91, 99 आणि 2004 यावेळी सुनील दत्त हे या काँग्रेसचे हे या मतदारसंघाचे खासदार म्हणून 5 टर्म होते। तर 96 ते 98ला मधुकर सरपोतदार हे खासदार होते आणि 2005ला प्रिया दत्त आणि 2009 ते 2009ला गुरुदास कामत आणि 2014 ते 2019 गजानन कीर्तीकर हे या मतदारसंघाचे खासदार होते आणि आता त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे खासदारकीसाठी उभे राहिलेले आहेत। परंतु वडील विरोधी पक्षाचा प्रचार करत आहेत येथे। तर हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये गोरेगाव फिल्म सिटी येते, नटनाट्याचे बंगले येतात, वर्सोव्याचा समुद्र किनारा येतो, वर्सोवा किल्ला हे पर्यटन स्थळे येऊ शकतात आणि येथे आलेले आहेत, या मतदारसंघामध्ये आहेत। या मतदारसंघामध्ये 20,80,726 मतदारसंघ असून हिंदू 80%, 15-20% मुसलमान, शीख, ख्रिश्चन वगैरे चांगल्या पद्धतीचे या पद्धतीचे विभागलेले मतदार आहेत। दुसरी गोष्ट, मुंबईचे फुफ्फुस असलेले 1811चे जंगल याच मतदारसंघामध्ये येते।
तर या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति उच्चभ्रूची वस्ती आणि चांगल्या चांगल्या लोकांची वस्ती या मतदारसंघामध्ये आहे. आता या मतदारसंघामध्ये मुंबईचे जेच प्रश्न आहेत ते प्रश्न याही मतदारसंघामध्ये आहेतच. या मतदारसंघामधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न. तर वाहतूक कोंडी आणि रस्ते या संदर्भामध्ये येथे काही काम झालं असं वाटत नाही. रस्त्याची आणि वाहतूक कोंडीची जी कामं आहेत ते इथे व्यवस्थितपणे व्हायला हवेत. गजानन कीर्तीकर 2 वेळा खासदार असूनही या परिसराचा हवा तसा विकास झालेला नाही. अद्यापही लोक बऱ्याचशा गोष्टीपासून रस्त्यामधील वाहतूक कोंडी, त्यानंतर एक पाण्याचा प्रश्न, रस्ते पाण्याचा प्रश्न, त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजनेचा प्रश्न, अशा विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या या मतदारसंघामध्ये पण आहेतच. आणि या मतदारसंघामध्ये असलेले जे वस्ती किंवा मतदारसंघ आहेत ते मतदार यावेळेस कुणाला मतदान करतात यावर अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मग गजानन कीर्तीकराचे पुत्र अमोल कीर्तीकर हे निवडून येतात की रवींद्र वायकर निवडून येतात, याचा हा चुरशीचा सामना येथे यावेळेस बघायला मिळणार आहे. अर्थात हिंदू मतदार आणि मुस्लिम मतदार हे कुणाला मतदान करतात त्यावरूनही बरेचसे राजकीय गणित जुळण्यास मदत होणार आहे. आणि हे दोन्हीही अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार असल्यामुळे किंवा तगडे उमेदवार असल्यामुळे येथे ही लढत अतिशय चुरशीची अशा पद्धतीचीच होणार आहे. खासदाराकडून लोकांना आपले प्रश्न सुटावेत अशी एक अपेक्षा असते आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, महागाईचे प्रश्न आहेत, त्यानंतर एक सर्वसामान्य लोकांना जे महागाई, परत रस्त्याचे प्रश्न, वाहतूक कोंडीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, त्यानंतर कचरा निर्मूलनाचे प्रश्न, तर आणि स्वच्छ आणि टापटीप असा परिसर असला पाहिजे. तसेच आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे प्रश्न, असे विविध प्रश्न या मतदारसंघामध्ये किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये असतातच. अर्थात आपला निवडून गेलेला खासदार लोकसभेमध्ये हे प्रश्न कशा पद्धतीने अभ्यास करून मांडतो आणि त्यावर हे विविध प्रकारचे कशा पद्धतीने निधी मिळवून आणतो आणि तो खर्च करतो मतदारसंघातील, यावरही बरंचसं महत्त्व आहे. एक आता अंधेरी भागामध्ये पाण्याचा पावसाळ्यामध्ये मध्यंतरी मुंबई तुंबली, तर तो एक महत्त्वाचा प्रश्न होतोच की मुंबईची तुंबई झाली म्हणजे जे गटाराचे किंवा पावसाळ्यामध्ये नाले सफाईचे जे कामं असतात ते महापालिका व्यवस्थितपणे करू शकत नाही. परंतु खासदार फंडातून नवीन तशा पद्धतीची योजना, एक नवीन योजना अभ्यास करून जर प्रस्तावित करण्यात आली तर त्यामधून तो प्रश्न कायमचा सुटू शकतो. परंतु हे लोक त्यामध्ये तेवढा अभ्यास करतात असं काही दिसत नाही आहे आणि म्हणून तो प्रश्न तसाच प्रलंबित राहतो. रस्ते, पाणी पुरवठा, त्यानंतर विविध बाबीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बाबीमध्ये विविध प्रकारचे जे प्रश्न ते सोडवण्यासाठी तत्परता आणि लोकसंपर्क जर असेल तर त्यामधूनही काही प्रश्न सुटू शकतात. हे खासदार काही निवडून गेल्यानंतर मतदारामध्ये फिरकत नाहीत, मतदारसंघामध्ये येत नाहीत आणि मतदारसंघामध्ये लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांच्या काय अडीअडचणी आहेत हे काही बघू शकत नाहीत. म्हणून त्यांना पण आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पणे आपलं काम करण्यासाठी प्रेरित केलं गेलं पाहिजे. लोकांना जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या पाहिजेत. येथे उद्योगाचे प्रश्न आहेत, कामगाराचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत.
आणि हे सगळंच ही जी प्रश्नावली ही सारखी लांबतच राहते. निवडणुका येतात आणि जातात, परंतु ही प्रश्नावली काही संपत नाही. जनतेचे हाल हे कायमच त्यांच्या नशिबी असतात. आता येथे कचरा जर नीट संकलित केला नाही तर शहरामध्ये दुर्गंधी चांगल्या पद्धतीने पसरू शकते. नाले गटारीचं काम जर केलं नाही तरी इथे दुर्गंधी किंवा इतर काही आरोग्याचे प्रश्न, मूलभूत प्रश्न उपस्थित होऊ शकतात. म्हणजे हा जो प्रश्न आहे सर्वसामान्य दृष्टिकोनातून, तर तो करण्यासाठी आपल्याला अ, चांगल्या पद्धतीचा उमेदवार तुम्हाला निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि तो उमेदवार तुम्ही या दोघांमधून काही चांगले पॉईंट, काही त्यांच्या वाईट पॉईंट, मग तो उमेदवाराला भेटतो का, उमेदवाराचे प्रश्न मतदारांना भेटतो का, मतदारांचे प्रश्न सोडवतो का, आणि सर्व प्रकारे एक अभ्यासू आहे का, अशा पद्धतीचे काही निकष लावून तुम्ही एक चांगल्या खासदाराला जर निवडून दिलं तर या मतदारसंघाचा विकास एक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि यामध्ये विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सर्व सहजरित्या सुटू शकतात असं वाटतं. कारण ही लिंक कशी महापौर, त्यानंतर आमदार, खासदार अशी ही लिंक येत असते. तरी कृपया ह्या ATM न्यूज वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि एक आपला चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वसामान्यपणे एक चांगलं मतदान जास्त करा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. म्हणजे मतदाराचा प्रश्न सुटू शकतो. जास्तीत जास्त मतदान करा हे आपणास सांगायचे आहे. तर या उत्तर पश्चिम मुंबईमध्ये सिने तारकाचं फार मोठं वर्चस्व होतं. आता हे राजकारण्यांनी त्या संदर्भात ताब्यात घेतलेलं आहे ते सर्व. तर हे अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटाचे आणि रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे, शिवसेना यांच्यातल्या ह्या तुल्यबळ लढतीमध्ये मतदारांनी एक चांगल्या पद्धतीचं कर्तव्य बजावावं आणि एक चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं ही एक आमची मतदारांसाठी अपेक्षा आहे. कारण विविध ज्या लाभाच्या योजना आहेत, विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला या पद्धतीने सोडवता आले पाहिजेत. आणि ते प्रश्न जर आपण चांगल्या पद्धतीने जर सोडवू शकलो खासदाराच्या माध्यमातून, तर आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला काही फार असा वेळ लागणार नाही. म्हणून जास्तीत जास्त मतदान करा, योग्य उमेदवाराला मतदान करा आणि मतदानाच्या दिवशी वाटल्यास सुट्टी घेऊन घरी राहा, पण मतदान हे जरूर करा. आणि चांगलं मतदान जर एक जास्त मतदान झालं तर उमेदवाराच्या निवडीवरही फरक पडू शकतो. म्हणजे कोणता उमेदवार निवडून येणारा थोड्याफार फरकाने निवडून येऊ शकतो किंवा पराभूतही होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त मतदान करणं हे आपल्या पद्धतीचं एक सर्वात महत्त्वाचं काम आहे. आता दुसरं, हा जो चॅनल आहे तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि चांगल्या पद्धतीचे मतदान करा हे पुनश्च मी आपणास सांगू इच्छित आहे.